मित्रांनो, आपण आलेलो आहोत नेहरू सायन्स सेंटरला. हॉर्स ड्रॉन ट्रॅम, इलेक्ट्रिक कार, ही एंट्री आहे. बच्चा पार्टी स्कूलची आलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी आहे आणि आमची पण बच्चा पार्टी आहे. आणि हे ऍक्टिव्हिटी केलं आहे रुद्रनी एंट्री करता करताच. त्याच्यामध्ये तो दाखवतोय काहीतरी पॅरेट इन द केज. तर मित्रांनो, हे आहे वर्ली सेंटरचं नेहरू प्लॅनेटेरियमच्या बाजूला नेहरू सायन्स सेंटर. तसा तर हा व्हिडिओ एकदम लेट पोस्ट आहे, पण बघूया, आपल्याकडे एक व्लॉग बाकी होता तर म्हणून आम्ही बच्चा पार्टी बरोबर एक व्लॉग टाकला. सो हे बघू शकतो तुम्ही, बऱ्याचशा गोष्टी मुलांना शिकण्यासारख्या आहे, बघण्यासारख्या आहे. मी तर बोलतो प्रत्येक लहान मुलांनी इथे यावं आणि त्यांच्या पालकांनी इथे घेऊन यावं, आवर्जून दाखवावं की सायन्स इज नॉट अ मॅजिक, हे एक सत्य आहे आणि ते सायन्स शिकण्यासाठी मुलांची रुची असली पाहिजे. सो हे जुन्या काही ट्रॅम्स आहेत जे बघताय तुम्ही, घोडागाडी आपण जे बोलतो, आणि त्या काळामधलं इंग्रजांच्या काळामधले जे सुरुवात झाली होती टेक्नॉलॉजीला, हे ट्रेन आहे. जे स्टीम इंजिन पण काही उपयोग येते, हे इलेक्ट्रिक इंजिन आहे. सो पुढे आलो तर बच्चा पार्टीची आमच्या पिकनिकच झाली होती ती एक प्रकारे सगळ्या स्कूलची. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत एक मिनी पिकनिक, ती पण एक इन्फॉर्मेशन टाईपवाली. इंडियन सायंटिस्ट जे आपण बघत आहोत, असे ग्रेट सायंटिस्ट इथे होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये. आणि मित्रांनो, सायंटिस्ट म्हणजे त्यांच्या अभ्यासाचा एक नॉलेज आहे ना, ते आपल्यापर्यंत ठेवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे. आपल्या रोजच्या जीवनातले जे सायन्स आपण यूज करतो, हे असे सायंटिस्ट आहेत त्यांनी काहीतरी एक इन्व्हेन्शन केलेलं आहे आणि ते इन्व्हेन्शन आपल्या रोजच्या कारकिर्दीमध्ये आपण उपयोगात आणतो. जर टेक्नॉलॉजी आहे, बोलतात ना, प्रत्येक गोष्टीला सायन्स हे लागू होतं मित्रांनो. आणि असे हे ग्रेट सायंटिस्ट आहेत आपल्याकडे. आणि भारतात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, नेहरू सायन्स सेंटर आहे ना, हे एकूण 25 सायन्स सेंटर आहेत अख्ख्या भारतामध्ये. आता तुम्हाला माहिती असेल नसेल, तुम्ही इन्फॉर्मेशन काढू शकता. आणि जसं हे सायन्स सेंटर आहे ना मित्रांनो, हे 1977 मध्ये ह्याची सुरुवात केली. पहिला इथे एक एक्झिबिशन भरलं होतं, लाईट अँड साईट या नावाचं एक्झिबिशन होतं. आणि त्यानंतर हे नाव आपल्याला माहिती असेलच की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने आहे सायन्स सेंटर. तर 1979 मध्ये जी सुरुवात करण्यात आली होती, पण हे ओपनिंग झालं होतं 11 नोव्हेंबर 1985 मध्ये. असं हे सायन्स सेंटर आहे. खूप काही इन्व्हेन्शन आहे, तुम्ही इथे बघू शकता. बोलता ना, सायन्समध्ये जर तुम्ही वाचलं असेल कायनेटिक एनर्जी, फोर्स, असं प्रत्येक गोष्टीला आहे ना, इथे बोलता ना काहीतरी मुलांना शिकण्यासारखं आहे. आणि इथे जर कंटिन्यू 2 तास राहिलात ना, तुम्ही बरंच काही शिकाल. हा जो डोम थिएटर आहे, इथे एक ऑस्ट्रेलियन मूव्ही दाखवतात जिथे डायनासॉर्स वगैरे आहेत, जिथे लेपर्ड्स म्हणजे मगरी, एक ऑस्ट्रेलियन मूव्ही दाखवली जाते. डोम थिएटर इतकं मोठं आहे ना की असं वाटतं आपण समोर सगळं बघतोय आणि समोर सगळं ऐकतोय. ऑस्ट्रेलियन बघताय तुम्ही थिएटरवर, ऑस्ट्रेलियन द ग्रेट वाईल्ड नॉर्थ, पूर्ण ऑस्ट्रेलियाचं जंगल दाखवलेलं आहे. तर थोड्याच वेळाने आम्ही बाहेर आलो आणि सायन्स सेंटर म्हटलं की इथे काहीतरी इन्व्हेन्शन पाहिजे की नाही. तसं ओमनी पहिला घेतलं होतं इन्व्हेन्शन, त्याच्यानंतर रुद्रने घेतलं. रुद्र आमचा थोडा इन्व्हेन्शन मध्ये थोडा वीक आहे, पण ओम एकदम स्मार्ट आहे. ओमनी ते करूनही दाखवलं आणि त्यांना सबमिट पण केलं. असं मुलांना अट्रॅक्टिव्ह बरेचसे ऍक्टिव्हिटीज होते. कसे दाबणार आहे बाई, इथे कायनेटिक बॉलच आहे ते स्कल्पचर बाबू. हे काय सांग, कोणाच आहे सांग? लेआउट प्लॅन ऑफ नेहरू सेंटर, या सेंटरचं लेआउट आहे इथे.
मित्रांनो, हे बघता तुम्ही फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टम. सोलार सिस्टम आपलं कसं तयार होतं, आपल्या पृथ्वीभोवती, सूर्याभोवती किती ग्रह आहेत, कोणते आहेत, किती फास्ट जातात, किती स्लो जातात, काय त्यांचं रिव्होल्युशन आहे, असं प्रत्येक इथे माहिती आहे. ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या आतमध्ये कोर आहे बघा इथे. ते त्याचं लाईट फॉर्मेशन दाखवलं आहे. इथे एक मिनिएचर दाखवलं आहे की जिथे आपला डोंगर कसे तयार होतात, वॉल्कॅनो कसे तयार होतात, गरम वॉल्कॅनो जे आपण वाहतो ना, आपण बघतो डोंगराच्या आतमधून लावा फुटतो, ते कसे तयार होतात हे इथे दाखवलेलं आहे. पुढे थोडा गेलात ना तर बऱ्यापैकी अजून मिनिएचर्स आहेत आणि प्रत्येक माहिती त्याच्यावर दिलेली आहे. तुम्ही बटन प्रेस करून बघू शकता. ही पृथ्वी दाखवलेली आहे, पृथ्वीभोवती अवतीभोवती कसं आहे. काही असे बरेचसे सायन्स इनहेल ठेवलेले आहेत. आपण टेलिस्कोपमधनं बघू शकतो बारीकशा बारीक गोष्टी. पुढे पृथ्वीच्या आतमधल्या काही गोष्टी दाखवल्या आहेत. मग आम्ही थोडा पुढे गेलो ना तर आम्हाला एक बोलता लहान मुलांना एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट होती आणि ती एक सरप्राइजिंग ऐकूया चला. तो सबसे पहले इस शो में हम देखेंगे काला जादू, है ना? क्या देखेंगे? कितने लोगों को ये काला जादू सीखना है? कितने सारे लोगों को मैजिक सीखना है? क्यों साइंस नहीं सीखना है? साइंस भी सीखना है, ठीक है. कुछ ही लोगों को मौका मिलेगा यहाँ पर मेरे साथ मैजिक करने का. ठीक है, किसको किसको आना है इधर मैजिक? अंकित, बहुत सारे लोग हैं. आप बताओ, इमामुद्दीन. तो इमामुद्दीन क्या करेंगे, हम पहले तो आपको तैयार करेंगे बलि के लिए, ठीक है? रेडी, चलो. तो इमामुद्दीन आप यहाँ पर भगवान के तिलक आपको पहले लगाया जाता है, राइट? तो इमामुद्दीन अभी यहाँ पर रेडी हो चुके हैं. और अब क्या करना है, हमारी तलवार लाई दो. तलवार नहीं है, कोई बात नहीं. तो बिना तलवार के ही आज हम इमामुद्दीन को काटने वाले हैं. और काटने के बाद उनका ब्लड इस पवित्र कलश में हम कलेक्ट करेंगे और उसके बाद हम हमारे जो गोगा जी है इनको क्या करेंगे, उसका अभिषेक करेंगे, ठीक है? तो चलो शुरू करते हैं. तो क्योंकि ब्लड पूरा इनमें ही होना चाहिए इसलिए हम पहले इनको यहाँ रख देते हैं. आप आ जाइए इधर, ठीक है? आपको क्या करना है, जितने भी भगवानों के नाम आपको आते हैं, जो भी आपको प्यारा हो, ठीक है? अल्लाह प्यारा हो, अल्लाह को याद कर लो आज, ठीक है? और ऊपर देखना है. किधर देखना है? ऊपर. इधर लाओ, दोनों हाथ इधर आओ, ऐसे, ठीक है? सबको दिखना चाहिए क्या हो रहा है, ठीक है? यहाँ पर ऐसे रखना है, हाथ अंदर डाल दो, ठीक, बस. और अब हम क्या करेंगे, एक जादू करेंगे. क्या करेंगे? कितने लोगों को मैजिक का चांस आता है? किसी को आता है मंत्र वगैरह? हाँ, चलो मैं आपको दिखाता हूँ. आबरा का डाबरा शुरू होएगा तो ब्लड तो भाग जाएगा. खून नहीं करना है, यहाँ पर खून को निकालना है, ठीक है? सो आबरा का डाबरा, खून निकल के आ जाए, ठीक है? सबको एक बार बोलना है, सब लोग जोर से. देखो खून निकल के आया, गया आया नहीं है. आपका मैजिक काम नहीं करेगा क्योंकि गोगा, मिस्टर गोगा क्या बोले कि मैंने जो आपको पवित्र जल दिया है उसी से ये खून बाहर आएगा. तो इमाम ऊपर देखो, नहीं तो खून आपके अलग कहीं से निकल जाएगा, ठीक है? चलो, तो इमाम अभी बाहर आ जाओ, ठीक है? अभी हम सबको दिखाते हैं. इधर दिखाओ सबको, खून निकला या नहीं निकला. हाथ ऐसे करो सामने, ऐसे ऐसे नहीं, उधर देखो, पब्लिक की तरफ देखो, ठीक है? खून निकला नहीं निकला? नहीं निकला. चलो, क्योंकि सारा खून कहाँ पर है?
खून किसके लिए निकाला हमने? किसके लिए निकाला? तो चलो ये रहा सारा खून, राइट। तो ये है इमाम का खून, और इसी बलिदान से हमने शुरुआत की है। तो आपके इस बलिदान के लिए बहुत बहुत धन्यवाद। जोरदार तालियां हो जाएगी। थोड़ा थोड़ा करके पानी आपको इस नारियल पे चढ़ाना है, ठीक है? और अपने आपके जो भी आराध्य देव उनको याद करो, मन में बोलो अग्नि प्रकट हो जाए। क्या बोलना है? अग्नि प्रकट हो जाए। हिंदी बोलने में तकलीफ हो रही है? नहीं ना? ठीक है लो, ठीक है, आप भी रुके रहिए। यस, शुरू करिए। इतने कम में नहीं होगा काम। चलो एक काम करो, रुको, पानी ऊपर चल देते हैं। ओके, अच्छा अभी जितना ही पानी है ये पूरा पानी आप इस पर डाल दीजिए, ठीक है? और यहाँ पर अग्नि इनके पानी डालते ही प्रकट हो चुकी है ना? चलो अब आपकी बारी। अब आपको क्या करना है, यहाँ पर एक हवन कुंड रखा हुआ है। चलो फिर से इस मैजिकल वाटर को इसमें ले लेते हैं, और ये पानी आपको कहाँ डालना है? इसमें डालना है, ठीक है? तो इतना पानी नहीं डालेंगे, इतने पानी की जरूरत नहीं है, इतना पानी आपको यहाँ पर डालना है, ठीक है? चलिए, ओके। तो आप देख रहे हैं कि पत्थरों के बीच में भी यहाँ पर सिर्फ पानी डालने से क्या हो रहा है? आग लग रही है। तो इसके पीछे एक बड़ा ही पावरफुल मंत्र काम करता है। थैंक यू सो मच फ्रेंड, प्लीज। क्योंकि मैंने क्या कहा था, पवित्र पानी के बिना कुछ होने वाला। चलो, सो 1 2 3 और यहाँ पर अवंतिका, रानी अवंतिका का भूत देखिए कैसे बाहर आ गई, है ना? तो अभी आपको विश्वास हो गया, ठीक है? थैंक यू सो मच अवंती। MC स्क्वायर, लिसन वेरी केयरफुली। मतलब एनर्जी जो है वो मास के बराबर है। इज द प्रूवन एक्सपेरिमेंट, प्रैक्टिकली थ्योरेटिकली सभी तरह से इसको प्रूव किया जा चुका है। सो अगर आपको कोई बोलता है कि विदाउट जस्ट मैजिक हमने फायर क्रिएट किया, इट मींस वी आर क्रिएटिंग एनर्जी आउट ऑफ नथिंग, दैट इज impossible. Okay, so with the help of this equation we can say that scientifically it is not possible. So there is nothing like magic, there is always a trick, and there is always a logic behind every magic. So I hope you enjoyed the show, but wait here. प्लेनचं बघ कसं दाखवलंय, मिनिएचर. मिनिएचर दाखवलं ना. हे बघ, हे असतं बघ उभं, माहिती आहे प्लेनच्या ह्याच्यामध्ये एअरपोर्टला. हे बघ, हे स्ट्रक्चर बघ कसं, 100 years ऑफ सिव्हिल एव्हिएशन. हे बघ इथे दिसतंय ते, इथे ओम. हे बघ मिनिएचर बघ प्लेन मध्ये कसं असतं.
सीट आहे, कार्गो आहे, इथे प्लेनचे हे आहे, ते मोटर बघ, मोटर कशी असते ती बाजूला दिली आहे बघ. हे काय सांग मला. हा किती हाईट वर. उचल उचल. हे बघ हे काय आहे, सिलेंडर रिस्टल, म्हणजे ती फिरते ना आतमध्ये मोटर हेलिकॉप्टरच्या. चेतक वगैरे दिल्या बघ इथे, इंडियन बर्ड्स इन द स्काय, त्याची माहिती दिली आहे. घेऊन जाणार होते ना स्पेसचं बघ सायकल, ती घेऊन जाताना होता ना फोटो. ते स्पेस सेंटर आहे बघ, काय दिलंय हे काय SLV-3. हे रोहिणी, हे बघ इथे हे बघ इंडियन SLV. हे बघ कसं दिसतंय बघ, प्लेन आहे बघ वर. हे बघ सगळं दिसतंय बघ इथे. काय काय सांग मला. इस्रोचं आहे ना, मी गेलो होतो माहिती इस्रोचं हे स्पेस सेंटर. रॉकेट लॉन्च. हा ते दाखव थांब, आपण इकडनं तर बघूया पहिला. इथे हे बघ, हे एक आहे. हा सॅटेलाइट, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम. हा बघ हा सूट आहे. हे बघ इथे हे काय, इंडियन डीप स्पेस नेटवर्क. इथे नेटवर्क होतं बघ. हे बघ हे काय आदित्य. L1. हे कोण आहेत, ॲस्ट्रोनॉट्स, इंडियन ओरिजिन ॲस्ट्रोनॉट. ये इथे हे ॲस्ट्रोनॉट्स ऑफ वेअर. हे काय दिलंय सांग, रॉकेट ऑफ द वर्ल्ड. हा कोणता रॉकेट आहे सांग. कॅरियर रॉकेट. हा बघ हा कोणता आहे, युनायटेड स्टेट. इंडियाचा कोणता आहे सांग, इंडियाचा. हा काय, इस्रो इंडियाचा. कधी लॉन्च झाला, कुठे, श्रीहरिकोटा लॉन्च होता. आपले जास्त करून रॉकेट श्रीहरिकोटालाच लॉन्च होतात, जे इंडियन असतात ते. हे काय सांग, पहिला पाय चंद्रावर ठेवलेला. मून फर्स्ट स्टेप. हे जेटचं आहे, जेट इंजिन. ह्याला जेट इंजिन बोलतात. हे बघ हेलिकॉप्टरचे मिनिएचर. हे काय, अटॅक हेलिकॉप्टर. प्रत्येक ह्याचा रोल काय आहे, त्याचा युटिलिटी. मरीन टाइम हेलिकॉप्टर. ते बैलगाडी आपण बघितलं ना जाऊन, तो बघ माणूस बघ तिथे, तो बघ वर बघ. हे काय लिहिलंय, चलिए तो तिथे राहिलं ना. हे काय आहे, अर्थ.
ते सॅटेलाइट कसं फिरतं ना ते दाखवलं. ये इथे गंगायान, हे बघ हे काय गंगायान, हे गंगायान आपलं इंडियन आहे, इंडियन. चल जसं फिरून झालं, मूवी बघितली आणि हे मिरर मॅजिक या सेक्शनमध्ये आम्ही गेलो. खूपच अट्रॅक्टिव्ह होतं आणि लोकांनी बघा मुंडी घालून ओमनी तर एकदम डिश तयार केली, फ्रूट डिश. खाली आलं मिरर, मी बोललो ना मिरर मॅजिक. काही इयर म्हणजे आपल्या शरीरातले, मानवी शरीरातले काही कान, डोळे, कशी माहिती भेटली पाहिजे की लहान मुलांना ते कसे कळते. आपण फक्त दाखवतो कान इथे, डोळे इथे, पण त्याची माहिती आहे त्याच्यात दाखवलेली आहे पूर्णपणे. हा चार्ट आहे आपल्या फूड जेवणाचा. हे बघ इथे कोणत्या याचं ऑरेंज, ऑरेंज कुठे आहे सांग, आता लाईट पेटणार. ते ऑरेंज कुठे, ऑरेंजचं झाड. हा आता दुसरं कोणतं आहे, जॅकफ्रूट, जॅकफ्रूट येस. पोटॅटो कुठे आहे, हा व पोटॅटो. हा कुठे खाली असतो ना पोटॅटो. आता कॅरेट अडकलंय ते. पियर, पियर कुठे दिसतंय, हा ते व पियर दिसतंय. बनाना येस. ऑनियन बघ, हा मुळा नाही, रॅडिश. हा ऍपल कुठे आहे, ते ऍपल. मँगो, मँगो कुठे आहे, मँगो, हा तिथे मँगो येस. एलिफंट फूड, बीट, बीट येस बरोबर. हे डिशेस, टाइप ऑफ डिशेस वगैरे. 3D मिरर आहे ते, मल्टिपल रिफ्लेक्शन. चला आता मित्रांनो, चला आलो आपण इथे. पिकनिक पण झाली, लहान मुलांबरोबर सगळ्यांबरोबर एन्जॉय पण केलं. तुम्हाला कसा वाटला आपला व्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.